सो वी बॅक म्हटलं म्हणजे 2 महिन्यानंतर मी व्लॉग शूट करावले. खूप मित्रांनी विचारलं की व्लॉग करत नाहीस का, व्लॉग सोडलंस काय करायचं, पण तसा काही विषय नव्हता. वेळ मिळत नव्हता ॲक्च्युली, कारण कंपनीतून यायचो, त्यानंतर मग परत दुकानात वगैरे काम असायचं आणि मग त्यामध्ये वेळ नसायचा. मी असं नाही की ट्राय केलेला नाही व्लॉग करायचं, मी ट्राय पण केला आहे व्लॉग करायचं, पण तुम्ही अपलोड केलेला नाही किंवा तो व्यवस्थित झालेला नाही माझ्या मते. पण मी तो डिलीट केले, सगळे शॉर्ट्स डिलीट केले. अजून एकदा ट्राय केलं तर बॅकचा व्हिडिओ म्हणजे बॅक डेचा व्लॉग शूट करा, तेव्हा पण झालं नाही. सगळे शॉर्ट तसेच आहेत, पण मी ते एडिट केलं नाही का तर ते आपल्याला चांगलं वाटत नाही, उगाच काय पण टाकायचं म्हणून नव्हतं मला टाकायचं. सो ब्लेस्ड ही जी हुडी आहे ती ऑलरेडी 2 दिवस झाले आधी आलेली, पण मी खास व्हिडिओसाठी ठेवलेली तशीच. मग काय असेल ते व्हिडिओ शूट करायचं म्हणलं आणि तो टी शर्ट पण सोडलेला, तो आत्ता जस्ट आला ॲक्च्युली 4 वाजता. पण कशी वाटायला जरा सांगा. ब्लेस्ड आपण ब्लेस्ड ऑलरेडीच आहे, पण ह्या लास्ट वीकमध्ये माझी तब्येत पण बिघडलेली. सो मला जिमला जायचं होतं, पण एकाएकीच तब्येत बिघडली आणि मला ब्लॉग पण करता आला नाही, जिमला पण जाता आलं नाही. पण मी ट्राय केलं जिमला जायचं का नाही, खरं होत नव्हतं ते, कारण तेवढी माझ्यामध्ये पोटेन्शियल्स नव्हते की मी जिमला जाईन किंवा वर्कआउट करेन. काय उगाचच आपल्या अंगाला ओढून घ्यायचं नव्हतं काय. जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत रिकवर व्हायला तुम्ही सुद्धा टायमिंग द्यायला पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता त्यावेळेस. सो आज आपण ट्रेन करणार आहे बॅक. माझं लई दिवसांपासून चाललेलं बॅक ट्रेन करायचं, तर आता लवकर जाऊया. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe, I've been cooking up. सो आज जिममध्ये AC फुल सोडलेला आणि ऑलरेडी मला सर्दी आणि कफ झाल्या, त्यामुळं नाकातून थोडंसं डोक्यात गेलं. मग डोकं कसं जरा दुखायला लागलेलं AC मुळं आणि अशी बॉडी पण पूर्ण गार पडलेली. पण काय विषय नाही, थोडंसं वॉर्म झालेली बॉडी, पण कसं 1 वीक माझा तब्येत ठीक नसल्यामुळे थोडंसं मला ते वेगळं फील झालं त्यावेळेस वर्कआउट करताना. आणि आता लास्ट वर्कआउटला मी बॅकच्या 4 का 5 व्हेरिएशन्स घेतलेले, पण ह्यावेळेस मी 3च घेतले, कारण उगाच लय स्ट्रेस द्यायला बसायला नको म्हणलं बॉडीला. सो ह्या रिकवर व्हायला थोडासा वेळ लागणार, 1 वीक जाईल हा पूर्ण किंवा 2-3 दिवस जातील रिकवर व्हायला. पण जसं मसल ओपन अप व्हायला पाहिजे होता वर्कआउट तसा झाला नाही, पण काही विषय नाही. सो आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये, नेक्स्ट वर्कआउट व्हिडिओमध्ये. कारण आता वर्कआउटचे व्हिडिओज करायचं म्हणायला लागलो, कारण महिना 2 महिने झाले मी काहीच करायला नाही, आळशी झालेलो. पण आता काय विषय नाही, आता करेन मी स्वतःचा 100% देईन. टाईम मॅनेजमेंट सगळं शेड्यूल वगैरे करून सगळं करणार आहे, कारण मला कंपनीत पण जायला लागतं, दुकानात पण जायला लागते. सो दोन्हीकडे मला बघून मग व्लॉग तयार करायला पाहिजे, पण मी ॲटलिस्ट ट्राय करेन व्लॉग करायचं. सो भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.